रत्नागिरीकरांचा आराध्य दैवत श्रीदेव भैरी आणि श्रीदेवी जुगाईच्या शिमगोत्सवाला 2 मार्चपासून सोमवारी सुरुवात होत आहे। ही आहे फाल्गुन पौर्णिमा। शिमग्याला जसे देव भक्तांच्या भेटीला बाहेर पडतात, तसेच ते आपापल्या जवळपासच्या ग्रामदेवतांच्याही भेटीचा आनंद घेतात। आणि या देवांच्या भेटीचा अवर्णनीय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते। नमस्कार, मी विभा। टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। अशाच एका पालखी भेटीच्या सोहळ्याची कोकणवासीय डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात। हा सोहळा म्हणजे श्रीदेवी नवलाई पावणाई आणि श्रीदेव भैरीबुवाच्या पालख्यांची भेट। सोमवारी पौर्णिमेच्या रात्री भैरीबुवाच्या मंदिराबाहेर हा अवर्णनीय सोहळा रंगणार आहे आणि त्यानंतरच गावकरी आणि मानकरी यांच्या निमंत्रणाने श्रीदेव भैरी देवी जुगाईच्या शिमगोत्सवासाठी पालखीत बसून बाहेर पडेल। श्रीदेव जुगाईच्या शिमग्याचा शेंड्याचं सोप यावेळी मुरुगवाड्यातल्या शाळेजवळच्या सुरमाडाला बांधण्यात आला आहे। हा शिमग्याचा शेंडा आणण्यासाठी भैरीबुवाची पालखी वाजत गाजत मुरुगवाड्यात रवाना होईल आणि वाजत गाजत मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सहाणेवर शेंडा उभारला जाईल। पुढे भैरीबुवा पालखीत बसून 12 वाड्यांची ग्रामप्रदक्षिणा करण्यास बाहेर पडेल। या 12 वाड्या म्हणजे मुरुगवाडा, खालची आळी, झाडगाव, टिळकाळी, मांडवी, गुडेवटार, वेलणकरवाडी, चवंडे वटार, खडपे वटार, तेली आळी, फगरवटार आणि खेडेकरवाडी। याच दरम्यान पालखीचं निशाण घेऊन धुळवड 3 दिशांना रवाना होते। एक निशाण भैरी मंदिरात जातं, तर दुसरं निशाण धनजी नाका मार्गे तेली आळी, तर तिसरं निशाण पराच्या आळीतून गोडीबाव मार्गे श्री विश्वेश्वराला गाराणं घालायला जातं। याच ठिकाणी आपले मुस्लिम मानकरी देवाला श्रीफळ देऊन धुळवडीची गळाभेट घेतात आणि निशाण घेऊन धुळवड पुढं सरसावतं। बुधवारी हे निशाण घेऊन धुळवड समुद्रमार्गे श्री सिद्धेश्वर वीरेश्वर चव्हाट्यावर गाऱ्हाणं घालून सांब मंदिर, ज्योतिबा मंदिर मार्गे पुन्हा सहाणेवर येईल। बुधवारी 4 मार्च ते शनिवारी 7 मार्च या कालावधीत पालखी भाविकांसाठी सहाणेवर स्थानापन्न असेल। इथे प्रत्येक वाडीतर्फे पालखी नाचवण्याचा कार्यक्रम रंगणार आहे आणि पुन्हा शनिवारी पालखी ग्रामप्रदक्षिणेला सहाणेवरून मुरुगवाड्यात जाईल आणि पुन्हा माघारी फिरेल आणि सहाणेवर येईल। रविवारी रंगपंचमीच्या दिवशी शहर पोलिसांकडून भैरीबुवाला सलामी दिली जाईल आणि ग्रामप्रदक्षिणा करून भैरीबुवा मंदिरात माघारी फिरेल। या 7 दिवसाच्या या शिमगोत्सवाने रत्नागिरीकरांमध्ये एक वेगळंच चैतन्य पाहायला मिळतं। तुम्हाला या पालखी सोहळ्याबाबत काय वाटतं? तुमचे अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा आणि पाहत रहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।